नाशिक पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे मध्ये द्वारका ते कसारा टॅक्सी व्यवसायाकरिता 50,000 रुपये खंडणी मागितली म्हणून फिर्यादीच्या फिर्यादीनुसार श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक यांचे सहकारी इप्पाभाई आसिफ कादरी उर्फ आसिफ फायटर व आबिद इस्माईल शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता बाळासाहेब पाठक सोडून तिघे कसारा शिरोळे परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पोलीस अंमलदारांना मिळाली। त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात हॉटेल टर्निंग पॉइंट येथून इप्पाभाई उर्फ इरफान पठाण वय 44, आसिफ फायटर उर्फ आसिफ आमीन कादरी वय 33, दोघे राहणार बागवानपुरा भद्रकाली, तसेच तिसरे आबिद इस्माईल शेख वय 33 राहणार किस्मतबाग शालिमार यांना जेरबंद करत त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वधवून घेत पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पोलीस अंमलदारांनी केली। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।